योगा दिवस, आंतरराष्ट्रीय योगा दिवस जे आहे त्याची तारीख निश्चिती झाली होती 21 जून. ठीक. भारतीय कॅलेंडर जे आहे किंवा पंचांग आहे, जसं आपण मकर संक्रांत करतो तर ती बरोबर 14 तारखेला करतो. पण ती 14 तारीख ॲक्युरेसीच्या हिशोबाने नाही, ती कॅलेंडरच्या हिशोबाने ती आपण अरेंज करतो. पण मकर संक्रांत जी आहे ना, तर मकर संक्रांतीची सुरुवात जी आहे ती डिसेंबर महिन्याच्या मिडपासून सुरू होते. तेव्हा ॲक्सिस चेंज होते, म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना ती जेव्हा दक्षिणायनाकडे जात असते, तर मकर संक्रांत म्हणजे काय, तिथून उत्तरायण है ना. तर दक्षिणायन जेव्हा संपत आहे त्यानंतर ते ॲक्सिस चेंज करतं आणि उत्तरायणाकडे शिफ्ट होतं. म्हणजे असं लंबागोलाकार फिरता फिरता जो ॲक्सिस चेंज होत आहे तो डिसेंबरच्या मिडपासून होता. तर त्या चेंजिंग पॉईंटपासून ते 14 मकर संक्रांतीच्या काळापर्यंतचा जो ॲक्सिस चेंज होण्याचा जो फ्लिप मारतो, असं चेंज होता होता असं असं टर्निंगला, यू टर्नला येतं. तर तिथं आपण सगळ्यात जो सूर्याचा प्रखरता वाढण्याचा दिवस आहे तो काउंट करायला सुरुवात करतो. तोपर्यंत तो अँगलवर आहे. आणि सेम हीच गोष्ट जी आहे 21 जूनपासून होते. सूर्याची प्रखरता कमी होण्याचा जो दिवस आहे तिथून 21 जूनपासून जे आहे ते चंद्रबल वाढायला लागतं. तर ते चंद्रबल वाढणं आणि सूर्यबल वाढणं हा ज्या दोन टायमिंग आहे, आता तो ॲक्युरसी कशी असेल ती की कारण एका दिवसात तर ते होणार नाही. म्हणजे असं आलं ना असं सूर्यबल वाढलं, असं आलं ना असं चंद्रबल वाढलं, असं दोन्ही वेळा होणार नाही. दोन्ही वेळा ते ॲक्सिस चेंज होतं ना, कारण की टर्न असा राहील, पृथ्वी अशी फिरत आहे, लंबगोलाकार फिरत आहे, ती अशी नाही. तिचं स्मूथ फिरणं आहे. त्या ॲक्सिसवर कम्प्लीट फिरत असताना ती राऊंड किंवा लंबगोलाकार घेत आहे. तो हाफ राऊंड पण नाही आहे, तो वेगळ्याच पद्धतीचा एप्लिप्टिकल कोणता इलेप्टिकल जो त्याचा मूवमेंट आहे ती तू कंप्लीट करण्यासाठी त्या ॲक्सिसवर ते फिरत आहे. मग जेव्हा ते सूर्यबलाच्या दिशेने जात असेल तेव्हा सूर्याच्या ॲक्सिसवर जसं तो जवळ, म्हणजे दूरपासून हलकासा जवळ येताना सूर्याचं बल वाढत आहे. नेमकं योगा दिवस जे आहे ते त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी सूर्य अतिशय तीव्र अवस्थेत आहे. सर्वात मोठा दिवस आहे, पृथ्वीवरचा सर्वात मोठा दिवस आणि सर्वात छोटा दिवस, हे दोन दिवस जे आहे त्याचा विचार करून त्या सूर्याचा अल्टिमेट सूर्याला ग्रोथ मानतो आपण है ना. तर ग्रोथचा विचार केला तर सगळ्यात जास्त मोठा दिवस जो आहे त्या दिवशी तो सूर्याचा विचार करून योगा दिवस मानला. आणि योगामध्ये सूर्याशी संबंधित सूर्यनमस्कार त्या सगळ्या क्रिया आहेत. आणि तिथून त्याची दुसरं एक आहे की त्याच दिवशी, जर पुराणामध्ये काही कथा आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याच दिवशी लॉर्ड शिवा जे आहे किंवा त्यांनी योगाचं जे ज्ञान आहे कारण ते मुद्रेत राहतात नेहमी, आणि त्यांचं ज्ञान गुरुपरंपरेनुसार द्यायला सुरुवात केली. तर पहिल्यांदा ते त्यांच्या मुखातून जेव्हा निघलं तर तो दिवसही सर्वात मोठा दिवस पृथ्वीवरचा होता. मग त्या दिवशी फक्त योगाचं एक शिवोत्पत्ती म्हणून त्या दिवशी आंतरराष्ट्रीय योगा डे ठेवलेला आहे. हे मागचं कारण आहे. आणि त्याच्यात आपल्या ऋतुचक्राचाच विचार